नमस्कार विद्यार्थी मित्रो. भावी जीवनाची उभारणी विद्यापीठात होते हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पाठ आपण आज बघणार आहोत. खरं तर हा पाठ म्हणजे बाबासाहेबांच्या भाषणाचा एक छोटासा उतार आहे. एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये त्यांनी केलेले हे भाषण आहे. त्यामध्ये त्यांनी उच्च शिक्षणविषयक विचार मांडलेले आहेत. शून्यातून विश्व निर्माण करता येते, ज्ञानाच्या बळावर मोठं होता येते आणि समाजाचे प्रश्न सोडवत गेलो की आपण मोठे होत जातो, हे त्यांचं जीवन सांगते. त्यांनी वेगवेगळ्या शास्त्रामध्ये माणूस पारंगत होऊ शकतो, फक्त ज्ञान लालसा माणसाकडे असावे लागते, हे सुद्धा बाबासाहेबांचे जीवन सांगते. विधिशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, धर्मशास्त्र या शास्त्रामध्ये बाबासाहेब पारंगत आहेत. मानवशास्त्राचा त्यांचा अभ्यास प्रचंड असा आहे. जगविख्यात प्रज्ञावंत म्हणून त्यांचा गौरव केला जातो आणि दुःखाला वाचा फोडणारे पत्रकार अशी त्यांची भूमिका राहता आलेली आहे. समताधिष्ठित समाज रचनेचे जनक, समताधिष्ठित समाज रचना निर्माण झाली पाहिजे, यासाठी त्यांनी आयुष्यभर प्राणांतिक लढा दिला. विश्वविख्यात कायदेपंडित, इंग्रजी शासकांनाही हादरून सोडणारे असे हे व्यक्तिमत्व आहे. त्यांचा सन्मान जो व्हायला पाहिजे त्यांच्या हयातीत झाला नाही, परंतु सन्मान करणारी माणसं होते, त्यांनी तो सन्मान केला. पण त्यांना भारत सरकारने मरणोत्तर मात्र भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित केले. ते स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये कायदेमंत्री होते. त्यांनी आपल्या प्रश्नाला, समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी जनता, समता, मूकनायक, बहिष्कृत भारत, प्रबुद्ध भारत इत्यादी नियतकालिक चालवली. अनेक ग्रंथ लिहिले. कास्ट इन इंडिया, हु वेअर द शुद्राज, थॉट्स ऑन पाकिस्तान, बुद्ध अँड हिज धम एक अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे. प्रॉब्लेम ऑफ रुपीज इत्यादी त्यांची ग्रंथसंपदा आणि भाषणाचे खंड प्रकाशित आहे. या भाषणामध्ये त्यांनी सांगितलेले आहे की 15 डिसेंबर 1952 रोजी त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये भाषण आयोजित करण्यात आलं होतं. त्या प्रसंगी ते काय म्हणाले माहिती आहे काय? या कॉलेजात मी, म्हणजे ज्या कॉलेजात बाबासाहेब शिकले त्याच कॉलेजमध्ये त्यांना भाषण करण्यासाठी बोलवण्यात आलेलं होतं. त्यावेळेस बाबासाहेब काय म्हणाले? बाबासाहेब एवढं म्हणाले की मी 4 वर्ष या कॉलेजमध्ये अध्ययन केलं, पण तो काळ मात्र गोड आठवणींचा नाही आहे. मी या कॉलेजमध्ये पहिलाच अस्पृश्य विद्यार्थी होतो. माझे मन सवर्ण विद्यार्थ्यात मिसळायला धजत नव्हते. म्हणजे भीतीमुळे नव्हे, मला ते मिसळणे आवडत नव्हते, कारण माझा पोशाख इतरांसारखा झकपक नव्हता व त्यामुळे त्यांच्यापासून दूर राहणेच मला आवडत असे. म्हणून बाबासाहेब माणसांमध्ये पोशाखामुळे न्यूनगंड निर्माण होतो आणि एक प्रकारचं बघण्याचा दृष्टिकोनच लोकांचा हे वेगळा होतो. म्हणून बाबासाहेब चांगल्या पद्धतीचे कपडे घालण्याचा सल्ला, स्वच्छ आणि चांगले कपडे घालण्याचा सल्ला ते नेहमी देतात. ते सुद्धा चांगल्या पद्धतीनंच राहत पुढं. पण सुरुवातीच्या काळात काही आर्थिक दारिद्र्यामुळे त्यांना ते शक्य व्हायचं नाही. परंतु बाबासाहेब पुढं मात्र सुटाबुटातच राहिले. या कॉलेजमध्ये 4 वर्षे अध्ययन केलं, पण ते काळ फारसा काही असा काळ होता माझा, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. बऱ्याचदा माणसं गोडगोड बोलून तो विषय पुढं नेतात, पण बाबासाहेब म्हणतात की आजकालच्या विद्यार्थ्यांसारखे माझे कॉलेज जीवन हे उत्साही नव्हते. मी कुणालाच दोष देत नाही. मात्र या संदर्भात मी कुणालाच दोष देत नाही. माझ्या शिक्षकांनी व विद्यालय चालकांनी मला ठीक
वागवले. त्यावेळच्या विद्यार्थ्यात आणि आजच्या विद्यार्थ्यात जमीन आसमानचा फरक आहे. त्यांनी एवढी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केलेली आहे की माझ्या शिक्षकांनी, विद्यालय चालकांनी मला ठीक वागवले असं ते म्हटले. ठीक वागवले असं त्यांनी म्हटलेलं आहे. किंवा इतर अनेक विषयी बाबासाहेबांनी कृतज्ञता व्यक्त केलेली आहेच. आजचे विद्यार्थी ज्या विद्यापीठाचे शिक्षण घेतात त्या कारभाराकडे मुळीच लक्ष घालत नाहीत, ही त्यावेळी त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे. आणि त्यामुळे तुम्हाला सांगतो आज बऱ्याचदा विद्यार्थी चळवळी निर्माण झालेल्या आहेत. विद्यार्थी चळवळी बऱ्याचदा विद्यापीठाचा दर्जा उंचावला पाहिजे, विद्यापीठामध्ये उच्च दर्जाचं शिक्षण झालं पाहिजे या संदर्भामध्ये फारशा चळवळी करत नाहीत. परीक्षा पुढे ढकला किंवा इतर काही छोट्या छोट्या मागण्यासाठी ते आंदोलनं करतात. ते आंदोलनंसुद्धा बऱ्याचदा त्या काळाची परिस्थिती लक्षात घेतली तर विद्यार्थ्याच्या अडचणी असूनच ते करतात. परंतु त्यांनी शिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजे आणि यावर जास्त फोकस करावं असं या ठिकाणी सुचवावं असं वाटतं. विद्यार्थ्यांनी काय शिकावं हे विद्यापीठ ठरवत असले तरी आपल्या बौद्धिक विकासाला आपण शिकतो ते खरोखरच पोषक आणि आवश्यक आहे की नाही हेही विद्यार्थ्यांनी पाहिलं पाहिजे असा बाबासाहेबांचा सल्ला आहे. विद्यापीठ जरी शिकवत असेल तर काही तर आपल्या कशासाठी, बौद्धिक विकासासाठी ते पोषक आहे का, ते आवश्यक आहे का हे आपण बघितलं पाहिजे. आहे की नाही हे तपासलं पाहिजे. कारण तपास न घेता आंधळेपणाने आपण स्वीकारत गेलो तर लहान राहून जातो. प्रत्येक विद्यार्थ्यांनी ही जबाबदारी आहे. त्यांच्या भावी जीवनाची उभारणी याच ठिकाणी होत असते. शिक्षणातून माणसाच्या जीवनाचा विकास होत असतो ह्याची जाणीव बाबासाहेबांना होती. म्हणून बाबासाहेब म्हणायचे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. या विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या भावी जीवनाची उभारणी होते. तो राष्ट्राचा आदर्श नागरिक होणार की त्याचे जीवन विफल होणार हेही शिक्षण क्रमश ठरविणार असल्यामुळे विद्यापीठाच्या प्रत्येक हालचालीवर विद्यार्थ्यांनी कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे असं बाबासाहेबांचं मत आहे. कारण विद्यार्थ्यांना जे शिकवलं जातं सातत्यानं, ज्या गोष्टीचे संस्कार केले जातात ते विचार माणसाचं मन बनवतात. जे मन बनते तसेच त्याच्यातून कृती आणि युक्ती होत असतात. म्हणून शिक्षणातून दिलेले संस्कार ही कायमस्वरूपी टिकणारे असतात, पण तशा दर्जाचे संस्कार होण्याची गरज आहे. आणि तसे संस्कार जर होणारं शिक्षण असेल तर जर ते विफल होणार असेल तर काही उपयोग नाही असं बाबासाहेबांना सांगायचं आहे. म्हणून या दृष्टीने आजच्या विद्यार्थी दृष्टीने अगदी बेपर्वा असतात. म्हणून आपल्याला कोणत्या दर्जाचं शिक्षण दिलं पाहिजे, कोणता अभ्यासक्रम असला पाहिजे, अभ्यासक्रम ठरवताना विद्यार्थ्यांनी दबाव टाकला पाहिजे की असे आधुनिक मूल्य देणारं, आम्हाला सक्षम करणारं, मनामध्ये समता, बंधुत्व, न्याय यांची रुजवणूक करणारं आणि स्वतःच्या पायावर उभा करणारं शिक्षण असणं गरजेचं आहे. आणि तेही दर्जेदार. कोणीतरी दारू पाजली, कोणीतरी मटण खाऊ घातलं म्हणून त्याच्या अभ्यासक्रमात नेमायचं असं जर कुठं घडत असेल तर ते सुद्धा विद्यार्थ्यांनी हाणून पाडलं पाहिजे. आणि दर्जेदार स्वरूपाचं साहित्य अभ्यासक्रमात आलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी अशी मागणी केली पाहिजे माननीय कुलगुरू साहेबांकडे. आणि या देशामधले जे दर्जेदार लेखन करतात त्यांचा दर्जेदार लेखन करणाऱ्यांचं साहित्य हे अभ्यासक्रमात असलं पाहिजे. जे मिळमिळते अवघे टाकून द्यावे असं एकाचं विचारवंतानं म्हटलेलं आहे. तर ते असं मिळमिळतं काही त्याच्या अभ्यासक्रमामध्ये असू नये, ज्याचा जीवनाशी काही उपयोग नाही, उगा टाइमपास काहीतरी असेल तर असलं साहित्याने लिहू नये. ज्याने आपलं आयुष्य ज्या गोष्टीसाठी समर्पित केलं, संपूर्ण जीवन ज्याच्यासाठी समर्पित केलं, ज्यांच्या साहित्यामुळे समाजाला एक प्रचंड ऊर्जा मिळते, ज्ञान लालसा निर्माण होते, मनामध्ये समतेचे, बंधुत्वाचे, न्यायाचे संस्कार होतात, अशा पद्धतीचं अभ्यासक्रम त्याच्यामध्ये असला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणारं साहित्य असलं पाहिजे. आणि अशा साहित्यिकांचं साहित्य अभ्यासक्रमात लावलं पाहिजे जे लिखाण त्यांच्या जीवननिष्ठेचा भाग आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. का नाहीतर व्यसनमुक्तीचे धडे व्यसन करणाऱ्यांचे असतील तर काय अर्थ आहे.
म्हणून त्यांच्या जीवनातून माझं जीवन माझा संदेश असा ज्यांचं जीवन आहे अशा व्यक्तींचं साहित्य अभ्यासक्रमामध्ये असलं पाहिजे. विद्यार्थी मित्र, बाबासाहेब पुढे सांगतात, उच्च विद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांची कॉलेजचे 4 वर्ष संपून जातात आणि विद्यापीठाच्या पदव्या घेऊन ते बाहेर पडतात. पण त्यांना प्लेटो, बेकन, नीत्से यासारख्या महाश्रेष्ठ तत्वज्ञानी लोकांच्या तत्वज्ञानाचं अवाक्षरही माहिती नसते, असं बाबासाहेबांचं मत आहे त्या काळामध्ये. कारण ज्याने जगाला हलवलं, ज्याने जगावर प्रभाव पाडला, ज्यांच्या तत्वज्ञानानं, ज्यांच्या आचारानं, ज्यांच्या निर्णयानं, ज्यांच्या व्यक्तिमत्वानं जग प्रभावित झालं, अशा व्यक्तिमत्वाचा परिचय किती जणांना होतो. त्यांचा साहित्यानं किती मंत्रमुग्ध करून टाकणारा तत्वज्ञान, मंत्रमुग्ध करून टाकणारे विचार आणि त्यांचं एकंदरीत जीवन समजून घेताना विद्यार्थी अशा पद्धतीनं समरस झाला पाहिजे, त्यानं तहान भूक विसरला पाहिजे, अशा पद्धतीचे अभ्यासक्रमामध्ये असले पाहिजे. परंतु हे असे विचारवंत खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना माहीत नसतात. हे बाबासाहेबांची खंत आहे. ज्या तत्वज्ञानाने नव्या जगाची उभारणी केली किंवा किंबहुना नव मानव आपल्या प्रत्येक दैनंदिन जीवनात ज्या तत्वज्ञानावर जगत आहे त्या थोर तत्वज्ञानाची उपेक्षा आजच्या पदवीधरांकडून व्हावी, यापेक्षा अति लाजिरवाणी गोष्ट कोणती असा प्रश्न विचारतात. की ज्या तत्वज्ञानाने नव्या जगाची उभारणी केली, जगाला ज्ञानानं समृद्ध केलं. मित्र, नॉलेज इज अ पॉवर. ज्या ज्ञानामुळे क्रांती घडली, फ्रेंच राज्यक्रांती ज्ञानिवंतांनी घडवून आणली, म्हणजे ज्या विचारामध्ये क्रांती घडवणारं तत्वज्ञान आहे. एक नवयुग निर्माण केलं तथागत गौतम बुद्धांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने या देशामध्ये अशा महान तत्ववेत्यांचं तत्वज्ञान विद्यार्थ्यांच्या तनामनामध्ये रुजलं पाहिजे. अशा पद्धतीच्या तत्वज्ञानाची याच्या या पदवीधरांकडून उपेक्षा होते आहे. उलट आजची विद्यापीठे जेम्स आणि चार्लस यांचे तत्वज्ञान विद्यार्थ्यांच्या माथी जबरीने लादत आहेत. अनेक तत्वज्ञते असे आहेत की ज्याचा या जीवनाशी काही संबंध नसतो, जे शिकल्यानंतर प्रत्यक्ष जीवनात ज्याचा काही उपयोग नाही आणि ज्या क्षेत्रात ज्या उंचीवर ज्याला जायचं आहे त्याचा कल लक्षात घेऊन त्याला ते तत्वज्ञानाचं शिक्षण, त्या शास्त्राचं शिक्षण दिलं पाहिजे. परंतु त्याच्या जीवनामध्ये काहीच उपयोग नाही असं अनेकदा टाकाऊ कालबाह्य शिक्षण दिलं जातं आणि यामुळे विद्यार्थी निराश उदास असतो. हे वाचून माझ्या जीवनात काय उपयोग आहे असं त्याला वाटत असतं. त्याच्यामुळं तण निर्मूलनाचा संदेश देणारे कृषी विद्यापीठा जर तणानं ग्रस्त असतील, आजूबाजूला संपूर्ण तण दिसत असेल, उत्तम दर्जाचं पीक घ्यावं असं सांगणारे विद्यापीठ तिथं जर तिथल्याच पिकाचा दर्जा चांगला नसेल तर शेतकरी ते पाहून कुठला आदर्श घेणार आहे. त्यामुळं असल्या पद्धतीचे नकोय. जे खऱ्या अर्थानं आदर्शवत आहेत अशा पद्धतीचं कृती आणि युक्तीतून ज्याचा वस्तुपाठ जे देतात तशा पद्धतीचं तत्वज्ञान, तशा पद्धतीचं ज्ञान विद्यार्थ्यांसमोर जर असलं पाहिजे. पण बाबासाहेब म्हणतात की जेम्स आहे, चार्लस आहे याचं तत्वज्ञान विनाकारण जबरीनं लादलं जातं. विद्यार्थ्यांना कोणत्या तत्वज्ञानाचा उपयोग आहे आणि त्या तत्वज्ञान काय समजून घ्यावं आणि ते तत्वज्ञान आजचे प्रश्न सोडवण्यासाठी परिणामकारक आहे का, आजचे कोणते प्रश्न सोडवते ते तत्वज्ञान, याचा विचार करून त्या तत्वज्ञानाचा अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट झाला पाहिजे. पण त्यांना वाटेल ते माणसं तेच ते अभ्यासक्रमात नेमवलं जात असेल तर ते जबरीने लादू नये अशा पद्धतीची बाबासाहेबांची अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांनी या गोष्टी स्वतःच ओळखायला पाहिजेत आणि आपल्याला योग्य शिक्षण पाहिजे याची हकाटी त्यांनी केली पाहिजे. विद्यार्थ्यांनी सांगितलं पाहिजे आम्हाला या दर्जाचं शिक्षण द्या, आमची शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आमच्या समाजाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवणारं शिक्षण देण्याची गरज आहे. कृषी प्रधान देश असून सुद्धा
आमच्या विद्यार्थी शेतकऱ्यांचे मुलं शिकतात, पण कृषीमध्ये कशा पद्धतीचं कशा पद्धतीचं त्याला माती परीक्षण समजत नाही साधं. जसं शरीराचं परीक्षण शरीराच्या कोणतं रोग आहे शरीरामध्ये समजण्यासाठी त्याचं रक्ताचं लघवीचं तपासणी केली जाते आणि तशा पद्धतीची औषध योजना केली जाते. तसं मातीचं परीक्षण शिकवलं विद्यार्थ्यांना, शिकवण्याची गरज आहे. तशा पद्धतीची खताची रचना तो करायला आपल्या आईवडिलांना सांगू शकेल, त्यांना ते कळत नाही. कोणता खत कधी वापरावं हे साधं इतकं सुद्धा शिकवलं जात नाही शिक्षणातून आमच्या. म्हणजे साधे साधे प्रश्न त्याला जर रोजच्या दैनंदिन जीवनात, साध्या दैनंदिन जीवनामध्ये तो समर्थ होईल अशा पद्धतीचं शिक्षण त्याला दिलं पाहिजे. त्याला उपयोजित नॉलेज असं म्हणतात, त्या नॉलेजचाही समावेश अभ्यासक्रमात असला पाहिजे खरं तर. परंतु म्हणून विद्यार्थ्याने अशा पद्धतीचं आम्हाला शिक्षण द्या, अशा पद्धतीची मागणी त्याच्यामध्ये घातली पाहिजे, समाजाकडून दिली पाहिजे, अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये अपेक्षा आहे. मानवी जीवनातील वैचारिक आणि नैतिक मूल्ये कधी स्थिर राहिली नाहीत. ती कालमानाप्रमाणे प्रत्येक बदलत राहतात. नुसती बदलतातच नव्हे तर ते प्रगत होत जातात. भारतीय विद्यार्थ्यांनी या नव्या नव्या निर्माण होणाऱ्या जीवनमूल्याची दखल घेतली पाहिजे आणि आपणही ती आचरणात आणण्यास सिद्ध राहिले पाहिजे. हे नवे तत्वज्ञान आपल्या विद्यादायी संस्था आपल्या शिक्षण क्रमात घालतात की नाही याकडे पाहिले पाहिजे. तर अजून एक अपेक्षा बाबासाहेब व्यक्त करतात की भारतीय विद्यार्थ्यांनी या नव्या नव्या निर्माण होणाऱ्या जीवनमूल्याची दखल घेतली पाहिजे. नवं जीवनमूल्य, पारंपरिक जीवनमूल्य जे कालबाह्य झालं जीवनमूल्य आहे. कसलाही मोठा माणूस म्हणून तो गोठा असला तरी त्यानं सांगितलेलं खरं. एखादं मतिमंद असणारं अंगावर कोणत्या तरी रंगाचे कपडे लावून बसलं आणि त्यानं काही जरी सांगलं की त्याचंच आचरण करणारं, त्याला कवडीचं अक्कल नाही. असे जर हे समाजाचे पूजनीय होत असते तर समाज अधोगतीला गेल्याशिवाय राहत नाही. त्या त्या क्षेत्रात त्याचं नॉलेज आहे का? एखादा व्यक्ती तुम्हाला सांगतोय या क्षेत्रात तुम्हाला भवितव्य आहे, कशाच्या बळावर? त्या क्षेत्राचं त्याला नॉलेज आहे का? त्या क्षेत्रात उंचीवर जाण्यासाठी काय केलं पाहिजे याच्याबद्दल त्याला काही कवडीचं अक्कल आहे का? काहीच नसताना उगाच म्हणते यात तुझं भलं होते किंवा तुझं यात भलं नाही, इकडे काहीतरी नाही तिकडे काहीतरी नाही, हे त्याचंच खरं मानून आयुष्य उद्ध्वस्त करून घेतात. एका शिक्षकाला अशी सवय होती. तुम्हाला ह्या थोडासा या संदर्भानं थोडासा एक किस्सा मी तुम्हाला सांगतो. एका शिक्षकाला हाताच्या रेषा पाहण्याची सवय होती आणि तो पाहायचा आणि म्हणायचा हे रेष, एका विद्यार्थ्याला म्हणायचा की तुझी हे रेष नीट नाही नसल्यामुळे तुझं शिक्षण काही होणार नाही. त्याला सातत्यानं त्याचा आत्मतेज भंग करण्याचं काम करायचं. त्यामुळे एका दिवशी तो विद्यार्थी हातामध्ये एक चाकूच घेऊन वर्गात आला. तेव्हा तो शिक्षक घाबरला. तेव्हा ते म्हणाल्या बाबा थरथर करायला लागला. नाही सर, तुमचं तुम्ही शिकवा, मी यासाठी हे चाकू घेऊन आलो. आणि त्यांनी त्यांच्या समोर सांगितलं की अशा पद्धतीची रेघ ओढला आणि सांगितला, सर मला हे सांगायचं आहे निमित्तानं, माणसाचं भवितव्य, माणसाची उज्ज्वल होणारी प्रगती ही केवळ हाताच्या रेषेवर नसते, तर मन आणि मेंदू आणि मनगटाचा वापर आपण जर विधायक दिशेनं, योग्य दिशेनं केला तरच आपण प्रगतिशील होऊ शकतो. हे सांगण्यासाठी मी रेष ओढले. म्हणजे आपल्या रेषा जीवनाच्या आपण निर्माण करू शकतो. तोच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस किंवा असा तत्वज्ञान आहे. किंवा आता दीपभव स्वयंप्रकाशित हा असा संदेश तथागतांनी दिला. असा संदेश खऱ्या अर्थानं गरजेचा आहे. तर मित्रहो, सांगायचा एवढाच हेतू आहे. बाबासाहेबांनी शिक्षण क्रमामध्ये अशा नवीन जीवनमूल्यांची पेरणी होती की नाही, आचरणात आणण्यास ते आपण सिद्ध झालं पाहिजे असं ते सांगतात. पण खेदाची गोष्ट ही की आधुनिक विद्यार्थ्यांची बौद्धिक आणि वैचारिक पातळी रोडावत खाली चाललेली आहे. शिकून काही उपयोग नाही असं सांगता येतं. ज्या गाडगेबाबांनी आयुष्यभर मोळीक आपण शिक्षण शिकवा असा संदेश दिला आणि आजचे विद्यार्थी मात्र निराशपणे या शिक्षणाचा काही उपयोग नाही म्हणून उदास निराश होत आहेत.
ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतात की विद्यार्थ्याची बौद्धिक आणि वैचारिक पातळी खालावत आहे. भूतकाळातील मानवी प्रज्ञेशी तुलनाच होऊ शकत नाही. ही बौद्धिक पातळी का खाली घसरली याचा विद्यार्थ्यांनी विचार करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याची वैचारिक पातळी का उंचावली जात नाही, बौद्धिक पातळी का उंचावली नाही, ज्ञानानं विद्यार्थी झपाटून का जात नाही. 18 तास बाबासाहेब आंबेडकर अभ्यासामध्ये मग्न राहायचे. ज्ञानानेच आपण मोठे होऊ शकतो. अंधार दूर करण्यासाठी अंधार दूर करू, अंधारानं दूर करता येत नाही. अंधार दूर करायचं असेल तर प्रकाशाची गरज आहे. तसंच समाजातलं अज्ञान दूर करायचं असेल तर ज्ञानाचीच गरज आहे. असं असताना या विचाराचा जर विद्यार्थ्यावर संस्कार झाला तर त्याची वैचारिक पातळी उंचावू शकते. परंतु ज्ञानावरच निष्ठा नाही. निष्ठा श्रद्धा लभते ज्ञानावरची श्रद्धा कमी होत आहे. कारण ज्ञानाचा संबंध हा पोठार्थी पद्धतीने केला जातो आहे. पैसे मिळतात म्हणून शिकवणे आणि पैसे मिळतील या अपेक्षेने शिकायला येणे या एकाच उद्देशाने शिक्षण होत असेल तर शिक्षण क्षेत्राचा उकिरडा झाल्याशिवाय राहणार नाही. ही बात अत्यंत वाईट गोष्ट आहे. आणि असा हेतूच बदलल्यामुळे वैचारिक पातळी बौद्धिक पातळी खालावत आहे. विद्यार्थी मित्र, परागतीचं हे का म्हणून विद्यार्थ्यांनी ही का घसरल्याचा विचार करणे आवश्यक आहे. आणि या परागतीचे कारण अगदी स्पष्ट आहे. आजचे विद्यार्थी वर्ग भूतकालीन प्रज्ञावान आणि प्रतिभावान त्यांच्या तत्वज्ञान आणि वाङ्मय कृतीचा अभ्यास मन लावून करत नाहीत. समाजातले जे प्रज्ञावंत आहेत, प्रतिभावंत आहेत, ज्यांनी त्या ज्ञानासाठी आयुष्य समर्पित केलं, अशा ज्ञानाचा तसं ज्ञान ऐकलं पाहिजे, तसं ज्ञान वाचलं पाहिजे, तशा ज्ञानावर चिंतन केलं पाहिजे, तशा ज्ञानाचं मनन केलं पाहिजे, तर आपला मेंदू समृद्ध होऊ शकतो. आणि एकदा मन समृद्ध झालं की मग दारूसारखे व्यसन लागतच नाही. खोकं हे याच्यामध्ये काहीच नसेल, अभावग्रस्त असेल, ज्ञानाने भरलेला डोक्यामध्ये नकारात्मक विचार फिरकू शकत नाहीत मित्र. म्हणून ज्ञानाने तृप्त होणं खूप गरजेचं आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे तर भूतकाळातले जे प्रज्ञावंत आहेत, प्रतिभावंत आहेत, अशा तत्वज्ञानाचा अभ्यास आणि वाङ्मय कृतींचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केला पाहिजे हे बाबासाहेब सांगतात. उलट पक्षी आजचा विद्यार्थी वर्ग फुटबॉल, क्रिकेट आणि पोकळ राजकारणामध्ये दंग असतो. पोकळ गोष्टीमध्ये दंग असतो. जे दारू पाण्यावर चाललेलं राजकारण, त्याला कुठलं वैचारिक अधिष्ठान नाही, त्याच्यामध्ये गुंग झालेले, याचं मटण त्याचंही मटण, तिसऱ्यालाच बटन, अशा पद्धतीची अवस्था ज्या राजकारणाची झालेली आहे, त्या राजकारणामध्ये धन्यता मानणारा तरुण असेल तर या राजकारणाला दिशा देणारा तरुण निर्माण होऊ शकणार नाही. हे कुठंतरी चित्र बदललं पाहिजे. ही भूमिका घेऊन पुढं आलेला जर तरुण असतील तरच खऱ्या अर्थानं ज्या खेळामुळे आपल्याला बळ मिळते असं खेळाबद्दल आपण चर्चा केली पाहिजे. तसे खेळ केवळ चर्चा करून उपयोग नाही, तसेच खेळ आपण खेळले पाहिजे, आपल्याला बळ आलं पाहिजे. पण ते केवळ तशा चर्चाच करायच्या, केवळ वांज काही उपयोग नाही, वांज चर्चेतून काही उपयोग नाही असं बाबासाहेब सांगतात. विद्यार्जन याला एक फार मोठा अर्थ असतो. बाबासाहेब म्हणतात त्यांच्या जीवनातूनच आपल्याला लक्षात येते. आपली प्राचीन गुरुकुले एकांतात विद्या शिकवत असत. अनेक गुरुकुल पद्धती होती पूर्वी, त्यामध्ये एकांतामध्ये जीवन उपयोगी शिक्षण शिकवलं जायचं. त्या काळामध्ये शस्त्र चालवणं आवश्यक असायचं, ते शस्त्राचं शिक्षण, तत्कालीन प्रश्न सोडवणाऱ्या शास्त्राचं शिक्षण तत्कालीन पद्धतीत दिलं जायचं. रानावनातून ही विद्यापीठे प्रस्थापित झाली होती. त्याचं मुख्य कारण असे की त्यांना विद्येच्या अभ्यासाने नवी दृष्टी यावी, या दृष्टीतून त्यांनी खऱ्या जीवनमूल्याचा शोध आणि बोध घ्यावा. पण आजचे विद्यार्थी क्रीडेच्या आणि राजकारणाच्या फंदात ती दिव्य दृष्टी करून घेतच नाहीत असं बाबासाहेब म्हणतात. तासनतास क्रिकेटचा विचार, परीक्षेला जाता जाताही काही जण त्या पानपट्टीवर टाकून बघतात किती रन झाले, याने भारत जिंकेल की नाही. अरे भारत क्रिकेटमध्ये काय जिंकला काय हारला काय,
पण प्रत्येक क्षेत्रात तो जिंकला पाहिजे यासाठी आपण काय, आपणच सक्षम नाही आहोत, आपल्याच देवदेवाऱ्यावर नाहीत आणि आपणच सक्षम नाही आहोत तर त्याची चिंता करून काय उपयोग आहे. देशप्रेम म्हणजे देशातल्या प्रत्येक माणसावर प्रेम. देशप्रेम म्हणजे देशाचा माणसाचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास होईल यासाठी काही करणं म्हणजे देशप्रेम. देशप्रेम म्हणजे केवळ देश म्हणजे देशातले दगड गोटे नसतात. देश म्हणजे देशातली माणसं आणि देशातल्या माणसाविषयी निष्ठा आणि देशातल्या माणसाच्या विकासाची तळमळ असणं आणि त्याच्यासाठी आपल्याला जे काही शक्य आहे ते करणं म्हणजे खरं देशप्रेम आहे. देशातल्या माणसाला सन्मान देणे, जातीच्या नावानं अमुक नावानं तमुक नावानं कोणाला तुच्छ लेखणं हा देशद्रोह आहे. हा देशद्रोह न करणे हे सुद्धा एक देशभक्तीच आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी या दृष्टिकोनातून विचार करणं गरजेचं आहे. हिंदी विद्यालयातील शिक्षक मोठ्या कष्टाने केवळ अंगीकारले म्हणून विद्यादान करत असतो. हिंदी विद्यार्थ्यातील शिक्षक मोठ्या कष्टाने केवळ अंगीकारले म्हणून विद्यादान करत असतो. स्वयंप्रेरणेने तो विद्यादान होत नाही. शिक्षकाबद्दल बोलताना बाबासाहेब म्हणतात स्वयंप्रेरणेतनं, अंतःकरणातून. शिक्षकांचं ओठच बोलू नये तर त्याचा पोटापासून त्यानं बोलला पाहिजे अशी बाबासाहेबांची अपेक्षा आहे. स्वयंप्रेरणेनं बोललं पाहिजे, हे विद्यार्थ्याला मला सांगितलं पाहिजे, कारण हे जे सांगतो आहे ते विद्यार्थ्यांचं जीवन उन्नत करणार आहे, त्यांना सम्यक बनवणार आहे अशी भावना असली पाहिजे. विद्यार्थ्याच्या घरातला अज्ञान अंधार दूर झाला पाहिजे म्हणून मला हे सांगणं गरजेचं आहे. समाजातलं जे काही जातीयवाद असेल, भ्रष्टाचार असेल, समाजामध्ये जे काही नको ते असेल ते दूर काढणारा सक्षम विद्यार्थी घडवण्यासाठी मला शिकवायचं आहे अशी भावना शिक्षकामध्ये असली पाहिजे, तरच तो स्वयंप्रेरणेने शिकू शकतो. वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याची गरज असं वाटलं पाहिजे. त्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे धडे देतो, पण अंधश्रद्धेने बरबटलेले जर शिक्षक असतील, थंडी का पडली तर दाभडची जत्रा आली म्हणून थंडी पडली, थंडी का पडली माळेगावची जत्रा म्हणून आली म्हणून थंडी पडत आहे असं जर शिक्षक सांगत असतील तर त्यांच्या वैज्ञानिक ज्ञानलालसाची कीव येते. त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजलाच नाही असा त्याचा अर्थ. थंडीचा आणि ह्या जत्रेचा काही संबंध नसता. म्हणजे कार्यकारण भाव कोणत्याही गोष्टीमध्ये कार्यकारण भाव शोधणे हा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा गाभा आहे. आम्ही कार्यकारणच भाव शोधत नाही. त्या थंडीला कळते का दाभडची जत्रा आहे, माळेगावची जत्रा आहे म्हणून? काही संबंध नसते. असंबंधित गोष्टी सांगत राहतात. शिक्षकाला लागणारी अंतःस्फूर्ती, विद्यादानाची हौस आणि त्यासाठी करावं लागणारा अव्याहत व्यासन या सर्वांचीच त्यांच्याकडे वानवा असते. अंतःस्फूर्ती असली पाहिजे, विद्यादानाची हौस असली पाहिजे, ओढ असली पाहिजे, गोडी असली पाहिजे असं बाबासाहेबांचं मत आहे. आणि त्यासाठी मात्र व्यासन करण्याची गरज आहे. नाहीतर काही लोक काय करतात, अभ्यास करणाऱ्यालाच येडं झालेलं ते अजून उगाच पुस्तक घेऊन बसते. अशा पद्धतीने म्हणजे ज्ञानलालसा, बारमध्ये जाऊन दिवस बसायचं, मोज मजा करायची म्हणजे खऱ्या अर्थानं ज्ञानी बनणं असं काही जणाला वाटते. ते म्हणजे चांगली हुशार माणसं वाटतात. आणि पुस्तकामध्ये रात्रंदिवस असणारी माणसं येडं झाले रे म्हणतात त्याला. ही या देशातली खंत करावी अशी गोष्ट आहे.